आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वीचा 2020चा जो स्कॉलरशिपचा पेपर आहे मराठीचा तो सोडवणार आहोत. बघा, पहिला जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 1 ते 3 साठी हा उतारा दिलेला आहे. तर तो उतारा काळजीपूर्वक वाचा आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा, असा प्रश्न आहे. सत्पुरुष म्हणाला, बाबांनो, या गरीब बिचाऱ्या सशानं तुमचा कोणताही अपराध केलेला नाही. हा आपल्या सवंगड्यांबरोबर या रानावनात राहतो, गवतपाला खातो, ओढ्याचं निर्मळ पाणी पितो आणि हसत बागडत असतो. कुणाला तरी यानं त्रास दिला आहे का? सांगा पाहू. मग कशा करता याचा जीव घ्यायचा? पारध्यांनी त्या सत्पुरुषाची क्षमा मागितली. यापुढे आपण प्राण्यांची हत्या करणार नाही, अशी प्रतिज्ञाही त्यांनी केली. पारधी निघून गेल्यावर त्या सत्पुरुषाने आपल्या मांडीखाली दडलेल्या सशाला वात्सल्याने कुरवाळले. तेव्हा तो टुणकन उडी मारून जंगलात दिसेनासा झाला. आता हा असा आपण पूर्ण उतारा वाचलेला आहे. आता आपण प्रश्नांची उत्तरं बघूया. पहिला बघा प्रश्न आहे, पारध्यांनी कोणती शपथ घेतली? त्या इथे बघा पर्याय आहेत. सशाला त्रास देणार नाही, सत्पुरुषांची क्षमा मागू, सशाला जंगलात पाठवू, यापुढे प्राण्यांची हत्या करणार नाही. तर पारध्यांनी कुठली शपथ घेतली आहे की यापुढे प्राण्यांची हत्या करणार नाही. बघा, हा जो दुसरा जो पॅराग्राफ आहे त्याच्यामध्ये आहे बघा, यापुढे आपण प्राण्यांची हत्या करणार नाही अशी प्रतिज्ञाही त्यांनी घेतली. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक येणार 4. आता बघा पुढे दुसरा प्रश्न, मित्र या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द उतारात आला आहे? आता बघा, मित्रासाठी कुठला शब्द आला इथे? वात्सल्य, सूर्य, सवंगडी आणि सत्पुरुष. तर बघा, या इथे सवंगड्यांबरोबर या रावणात राहतो बघा, दुसरी ओळ आहे. तर सवंगडी म्हणजेच काय? मित्र. तर मग हा पर्याय क्रमांक येणार 2. आता तिसरं बघा, ससा जंगलात कोणती गोष्ट करत नाही? गवतपाला खातो, ओढ्याचं पाणी पितो, सर्वांना त्रास देतो आणि हसत बागडत असतो. तर यामध्ये बघा, गवतपाला तर तो खातो, ओढ्याचं पाणी पितो आणि हसत बागडत असतो. या गोष्टी तो करतो, पण सर्वांना त्रास तो देत नाही. कोणती गोष्ट करत नाही असं विचारलंय. त्यामुळे पर्याय क्रमांक येणार 3. आता बघा, पुढचा आहे प्रश्न क्रमांक 4 ते 6 साठी त्यांनी एक काय दिलेले आहे? जाहिरात दिलेली आहे. ती जाहिरात वाचून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तर आपल्याला द्यायची. बघा, जाहिरात काय आहे? आकर्षक सेल, खास दिवाळी निमित्त विविध वस्तूंचं प्रदर्शन व विक्री, चुकवू नये असे काही, रांगोळी, रांगोळीचे साचे, फराळाचे विविध पदार्थ, गृह सजावटीच्या वस्तू इत्यादी उपलब्ध. विशेष आकर्षण, शालेय विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पणत्या, मेणपणत्या, उठणे व सुगंधी साबण या वस्तूंवर एकावर एक फ्री ही ऑफर. त्वरा करा, सेल दिनांक 10/10/2017 ते 10/10/2017 पर्यंत. स्थळ, स्वदेशी वस्तू भांडार, नागपूर. वेळ सकाळी 10 ते रात्री 8. आता यावरून आपल्याला पुढचे प्रश्न सोडवायचे. बघा, प्रश्न क्रमांक 4, पुढीलपैकी कोणती वस्तू विक्रीसाठी उपलब्ध नाही? रांगोळी, उठणे, साबण आणि फटाके. तर यामध्ये ही जी जाहिरात आहे यामध्ये रांगोळीचा उल्लेख आहे, उठण्याचा उल्लेख आहे आणि साबणाचा उल्लेख आहे, पण फटाक्यांचा उल्लेख नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक येणार 4. आता बघा, जाहिरातीमध्ये विशेष आकर्षण गोष्ट कोणती? ठराविक वस्तूंसाठी एकावर एक फ्री ऑफर, सर्व वस्तू विद्यार्थ्यांनी बनवलेल्या आहेत, फराळाचे पदार्थ चाखून बघायची संधी, ती चुकवू नये असे काही. तर इथे बघा, या 5व्या प्रश्नामध्ये ठराविक वस्तूंसाठी एकावर एक फ्री, ठराविक वस्तूंसाठी एकावर एक फ्री असं जे आहे ते बघा इथे लिहिलेलं आहे बघा. ते हे विशेष आकर्षणाची गोष्ट आहे, एकावर एक फ्री. त्यामुळे पर्याय क्रमांक येणार 1. तर पुढे बघा, 6वा, सेलचा कालावधी किती दिवसांचा आहे? आता इथे आपण जर बघितलं तर इथे दिनांक दिलेला आहे 10/10/2017 ते 10/10/2017. म्हणजे ही जी प्रिंट झालेली आहे ती चुकीचं छापलं गेलेलं आहे. त्यामुळे हा जो प्रश्न आहे तो काय झालेला आहे? रद्द प्रश्न आहे. म्हणजे हा प्रश्न रद्द केलेला आहे, कारण इथे छापलेलंच चुकीचं आहे. त्यामुळे आपण दिवस सांगू नाही शकत किती दिवसांचा कालावधी.
आता बघा 7वा, खालील वाक्यासाठी योग्य क्रियापद पर्यायातून निवडा. मला चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला, मिळवू, मिळवते, मिळाला. यामधला बरोबर क्रियापद कुठलं येणार? मला चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला, म्हणजे पर्याय क्रमांक येणार 4. आता बघा पुढचा 8वा प्रश्न. दिलेल्या नामांपैकी नपुसकलिंगी नामे दर्शवणारा पर्याय निवडा. आता नामं काय आहेत? घर आहे, शाळा आहे, धनुष्य आहे. तर बघा, ते घर, ती शाळा येतं आणि ते धनुष्य येतं. त्यामुळे अ आणि क हे बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक काय येणार? 2. 9 बघा, खालील वाक्यातील क्रियापदाचे योग्य भूतकाळी रूप कोणते? स्वच्छ भारत हे सर्वांचे स्वप्न पूर्ण होईल. स्वच्छ भारत हे सर्वांचे स्वप्न पूर्ण झाले. बघा, हा जो क्रियापद आहे हे बरोबर इथे लागू पडते. त्यामुळे पर्याय क्रमांक येणार 1. आता 10वा प्रश्न बघा. चुकीचे विरामचिन्ह घातलेले वाक्य पुढीलपैकी कोणते? काय हवंय तुला? इथे प्रश्नचिन्ह आहे. हे बरोबर आहे. दुसरं बघा, मी रोज भाज्या खाते. आता इथे कुठल्याही प्रकारचं विरामचिन्ह दिलं नाही. खरं तर तिथे पूर्णविराम हवा होता. त्यामुळे हे चुकीचं आहे. हे दुसरं हे चुकीचं आहे. आणि अगं बाई कागद कुणी घेतले? आता खरं म्हणजे हे जे उद्गारवाचक चिन्ह आहे हे अगं बाईच्या नंतर यायला हवं होते. तर ते हे पण चुकीचं आहे. आई म्हणाली इकडे ये, हे बरोबर. त्यामुळे दुसरा आणि तिसरा जो पर्याय आहे तो दोघांपैकी एकाचा जरी जर गोल रंगवला तरी उत्तर बरोबर मिळणार आहे. तर पुढे बघा, खालील वाक्यातील अशुद्ध शब्दांची संख्या किती? सेनापती बापट यांनी हे सफाईचे वस्त्र अबोलपणे आयुष्यभर राबवले. तर इथे बघा, सेनापती हा जो शब्द आहे त्याच्यामध्ये ती दीर्घ आहे, तर ती काय असलं पाहिजे? ती अ, ऱ्हस्व आहे, तर दीर्घ असायला पाहिजे. मग हा एक चुकीचा शब्द, अशुद्ध शब्द आहे. यांनी तर न बाणातला आहे, तो नळातला पाहिजे. हा एक चुकीचा आहे. सफाईला बघा दीर्घ ई पाहिजे, दुसरी ई पाहिजे. हे पण चुकीचं आहे. त्यानंतर इथे वस्त्र आहे, तर ते सफाईचे काय आलं पाहिजे? व्रत यायला पाहिजे. त्यामुळे ते पण चुकीचं आहे. अबोलपणे आयुष्यभर. इथे शहामृगातला काढलाय, तो षटकोनातला पाहिजे. त्यामुळे हे पण हा पण शब्द काय आहे? अशुद्ध आहे. असे किती झाले? 1, 2, 3, 4 आणि 5. त्यामुळे पर्याय क्रमांक येणार 1. आता बघा पुढचा प्रश्न 12वा. चौकटीतील अक्षरे जुळवून तयार होणाऱ्या म्हणीचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. आधी आपल्याला चौकटीतून काय करायला लागेल? म्हण आधी तयार करायला लागेल. तर याच्यातून म्हण तयार होते, काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही. अशा अर्थाची ही म्हण आहे. आता ह्याचा अर्थ, एकीमध्ये खरी ताकद असते, खरी मैत्री कितीही क्लिष्म दाखवून तुटत नाही. बघा, हे जे आहे म्हणजे काही केलं तरी मैत्री तुटत नाही, हा त्याचा अर्थ होतो. म्हणून इथे पर्याय येणार पर्याय क्रमांक 2. आता पुढचं बघा, 13 आणि 16 साठी दिलेल्या वाक्याचा सुसंगत परिच्छेद तयार होण्यासाठी प्रश्नांच्या योग्य उत्तराचे पर्याय निवडा. म्हणजे 13, 14, 15 आणि 16 हे एकमेकांना आधारून म्हणजे एकमेकांवर अवलंबून असणारे ते सगळी वाक्य आहेत. आता बघा, 13वं काय आहे? डॅश हे आपले राष्ट्रीय प्रतीक आहे. राष्ट्रध्वज आहे, अशोक स्तंभ आहे, राष्ट्रीय मुद्रा आहे आणि राष्ट्रगीत आहे. तर आता हे जर आपल्याला इथे जर आपल्याला समजत नसेल काय नक्की येईल, तर इथे आपण बघू शकतो. याची रचना टिंबटिंब यांनी केली. आणि तेही नाही समजलं तर याच्यामुळे आपणामध्ये टिंबटिंब जागा होतो. तर इथे काय येणार? देशाभिमान. स्वातंत्र्य जागा होतो, अहंकार जागा होतो, गर्विष्ठपणा जागा होतो, इथे येणार नाही. म्हणजे इथे येणार देशाभिमान. आणि इथे काय येईल बघा, याची रचना टिंबटिंब यांनी केली. तर ह्यातलं आपण जे निवडणार आहोत, ते काय येणार आहे? आपलं राष्ट्रीय प्रतीक राष्ट्रगीत. म्हणजे पर्याय क्रमांक येणार 4. आणि याची रचना कोणी केली? तर रवींद्रनाथ टागोरांनी. त्यामुळे इथे पण येणार पर्याय क्रमांक 4. अधोरेखित शब्दाचे सर्वाधिक योग्य रूप पर्यायातून निवडा. माझे घर शाळा अगदी जवळ आहे. आता माझे घर शाळा अगदी जवळ आहे, तर हे चुकीचं आहे वाक्य.
तर हे बरोबर कसं येणार आहे? तर बघा, माझे घर शाळेच्या जवळ आहे. म्हणजे 16चा पर्याय क्रमांक काय येणार? 3. 17वा प्रश्न बघा. पुढील पर्यायातील चुकीची जोडी ओळखा. स्क्रीन, पडदा. आता इथे इंग्रजीमधले शब्द आहेत, त्याचं मराठी अनुवाद आहे. स्क्रीन, पडदा, व्हिजन, दृष्टी, डिस्क, शिडी आणि प्रिंट, छापील, प्रत. तर यामध्ये पहिलं, दुसरं आणि तिसरं बरोबर आहे. तर डिस्कला काय आहे? तबकडी हा त्याचा अर्थ येतो मराठीत. त्यामुळे हे चुकीचं आहे. खालील चौकटीत रिकाम्या जागी कोणती अक्षरे घेतल्यास चारही अर्थपूर्ण शब्द तयार होतील. आता ह्या इथे त्यांनी पर्याय दिलेले आहेत, पण पहिला पर्याय त्यामध्ये टाकून बघूया. तर काय येणार? मा, कड, भा, कड, चौकड आणि पकड. तर हे चारही शब्द तिथे टाकल्यानंतर, अक्षर टाकल्यानंतर योग्य शब्द तयार होत आहेत. त्यामुळे हा पहिला पर्याय क्रमांक आहे तो बरोबर आहे. हे पुढचे जे पर्याय आहेत ते पण तुम्ही टाकून बघा आणि योग्य काय आहे वाटतंय ते बघा. पण जर दुसरा बघितलं तर काय येणार? पकड, पाकड, खकड. तर हे चुकीचंच येते. माकड, धाकड, भाकड, साकड. नंतर हे साकड, भाकड, चाकड. तर हे पण चुकीचं येते. म्हणजे बरोबर काय येते? पहिला जो पर्याय आहे तोच बरोबर. आता पुढचं बघा 19. मी काय डॅश आहे का तुमच्या म्हणण्याप्रमाणे मान डोलवायला? मी काय असणार आहे? घर कोंबडा नाही. त्यांच्याप्रमाणे मान डोलवणार नाहीये. म्हणजे कोण असणार आहे तो? तर नंदी बैल. मी काय नंदी बैल आहे का तुमच्या म्हणण्याप्रमाणे मान डोलव? म्हणजे नंदी बैल जसा मान डोलवतो तसं मी नाही, असं त्याला म्हणायचं. पर्याय क्रमांक येणार 4. आता बघा 20वा प्रश्न. प्राणी व त्यांचा निवारा यांची योग्य जोडी असलेला पर्याय निवडा. म्हणजे प्राणी आणि त्यांचा निवारा हे बरोबर असलेलं. उंट, तबेला, वाघ, जाळी, सिंह, ढोली आणि कासव, बिळ. कासव बिळात राहत नाही. नंतर उंदीर बिळात राहतो. सिंह हा ढोलीमध्ये राहत नाही. उंट तबेल्यात राहत नाही. तर वाघ, जाळी हा बरोबर पर्याय आहे. देवाजवळ सतत तेवत राहणारा दिवा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणत्या पर्यायातील अक्षर समूहाने तयार होईल? तर इथे बघा, ह्याचं काय तयार होतंय? समई तयार होतं. इथे नंदादीप तयार होतं. इथे निरंजन आणि इथे लामण दिवा. तर देवाजवळ सतत तेवत राहणारा तो असतो नंदादीप. सतत सतत तेवत राहणाऱ्या दिव्याला नंदादीप म्हणतात. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक येणार 2. पुढचा प्रश्न बघा 22वा. अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. चपला पाहून मी एकदम दचकलेच. केवढा तो प्रकाश. आता चपला हा कोणाला समानार्थी शब्द आहे? इथे चप्पल नाहीये, चपला आहे. तर विजेचा समानार्थी शब्द आहे चपला. त्यामुळे इथे वीज पाहून मी दचकलो असा अर्थ आहे. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक येणार 2. तर प्रश्न क्रमांक 23 बघा. खालीलपैकी योग्य जोड्या ओळखा. 50 वर्षे सुवर्ण महोत्सव, 125 वर्षे रौप्य महोत्सव, 60 वर्षासाठी साठी महोत्सव आणि 75 वर्षे अमृत महोत्सव. तर या इथे 50 वर्षासाठी सुवर्ण महोत्सव बरोबर आहे. 125 वर्षासाठी रौप्य महोत्सव चुकीचं आहे, कारण 125 वर्ष 25 वर्षासाठी रौप्य महोत्सव आहे. त्यामुळे हा अयोग्य जोडी. आणि 60 वर्षासाठी साठी महोत्सव नाही, तर तो काय आहे? हिरक महोत्सव असतो. त्यामुळे हे पण चुकीचं आहे. म्हणजे ब आणि क ह्या 2 चुकीच्या जोड्या आहेत. मग इथलं पर्याय क्रमांक काय येणार? 3. ब आणि क. 24वा प्रश्न बघा. वर्णानुक्रमे लावल्यास खालील शब्दांचा योग्य क्रम दाखवणारा पर्याय निवडा. आता वर्णानुक्रमे जर लावले तर केवडा हा पहिला येतो, कैलास दुसरा येतं, कोपरा तिसरा शब्द येतो आणि कंकण हा चौथा शब्द येतो. म्हणजे हा पहिला, दुसरा, शेवटचा ड जो आहे तो तिसरा आणि हा जो आहे तो चौथा. पण इथे जे पर्याय दिलेले आहेत त्या पर्यायामध्ये 1, 2 म्हणजे नंबर दिलेले आहेत. आणि जर आपण बघितलं तर ह्या शब्दांना अक्षर लिहिलेली आहेत, अ, ब, क, ड.
त्यामुळे हा प्रश्न सुद्धा काय केलेला आहे, रद्द केलेला आहे. पुढचा बघा 25वा प्रश्न. ढग या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता? तर जलद, मेघ आणि अंबुद हे तीनही शब्द ढगाचे समानार्थी शब्द आहेत. तर पयोधी हा जो शब्द आहे तो चुकीचा आहे. अशा प्रकारे आपण मराठी विषयाचे जे 25 प्रश्न आहेत ते सोडवलेले आहेत. तर अशाच पद्धतीने तुम्हाला शिष्यवृत्ती परीक्षेमधले जे पेपर कसे सोडवायचे, त्यांचे प्रश्न आणि उत्तरासहित जर बघायचं असेल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर अशा पद्धतीने आपण भेटूया आपल्या पुढच्या